विनायक राऊत यांच्या सुनेने त्यांच्यावर आरोप केले आणि त्यानंतर बघितलं तर इथं कोलगावमधून सावंतवाडीमधून फिरोज बाबा याला अटक करण्यात आली। हा फिरोज बाबाचा बघितलं तर फोटो आहे आणि या ठिकाणी उर्स शरीफ अशा पद्धतीचा बॅनरसुद्धा लावण्यात आला आणि हेच फिरोज बाबाचं घर आहे वास्तव्यास। याच घराकडून काल 11 वाजता ठाणे पोलिसांनी या फिरोज बाबाला अटक केलेली आहे। पूर्णपणे ही जी मोहीम आहे ती अगदी गुप्तपणे राबवली जाते आणि ज्या सुनेने जे आरोप केले तो हाच दर्गा आणि या दर्ग्यावर विनायक राऊत हे आपल्या मुलासहित चादर चढवण्यासाठी आले होते असं सांगितलं जातं, अशा पद्धतीचा आरोप केला जातो। मात्र इथे स्थानिकांना विचारल्यानंतर या ठिकाणी फिरोज बाबावर या ठिकाणी एक वारं येत होतं आणि त्यासाठी जर बघितलं तर अनेक बडे हस्ती आहेत ते या ठिकाणी या फिरोज बाबाकडे येत असतात आणि हे फिरोज बाबाचं घर आहे। जर बघितलं तर या घराकडे आता कशा पद्धतीचं त्यांचे काही नातेवाईक आहेत आणि जर बघितलं तर ही पूर्णपणे सावंतवाडी पोलीस असतील किंवा ठाणे पोलीस असतील पूर्णपणे गोपनीय पद्धतीने ही सगळी मोहीम राबवत आहेत। या फिरोज बाबाला कालच 11 वाजता अटक करून ठाणे पोलिसांनी ठाण्यात नेलेलं आहे आणि पुढची जी कारवाई ती सुरू झालेली आहे। एकूणच जर बघितलं तर सावंतवाडी पोलीस ठाण्यातून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात येत नाही, मात्र हे फिरोज बाबाचं घर आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तर पूर्णपणे आज शांतता पाहायला मिळते। कुठेही कोणी माहिती देण्यास तयार नाही अशा पद्धतीची माहिती इथे मिळते। कोणीही माहिती द्यायला पुढे येण्यास तयार नाहीत। विकास गावकर, TV9 मराठी, सिंधुदुर्ग, कोलगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।